हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MSCET आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममध्ये योग्य स्कोअर करण्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी डीपमध्ये समजून घ्याव्या लागतात. सर्व कन्सेप्ट प्रॉपर वेने ॲनालिसिस करावं लागतात. प्लस त्या संदर्भात MCQसाठी योग्य असा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. या सर्व गोष्टी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 7 ते 8 महिने द्यावे लागू शकतात. आणि MSCET एक्झाम जो नेक्स्ट इयरमध्ये होणार आहे प्लस NTUGC नेट एक्झाम जो इन फ्युचर होणार आहे, या दोन्ही एक्झामला होण्यासाठी जवळपास आता 7 ते 8 महिने बाकी आहेत. कारण का MSCET एक्झाम आत्ताच कंडक्ट झालेला आहे आणि NTUGC नेट एक्झाम कंडक्ट होत आहे. हे दोन्ही एक्झाम झाल्यानंतर नेक्स्ट जे एक्झाम होतील ते जवळपास 7 ते 8 महिन्यानंतर होतील. या 7 ते 8 महिन्यांमध्ये तुम्ही जर योग्य वेने प्रिपरेशन केले तर MSCET आणि NTUGC नेट एक्झाम तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करू शकता. याच दृष्टिकोनातून MSCET आणि NTUGC नेट एक्झामचा सिलेबस कव्हर करून देण्यासाठी एक नवीन कोर्स पेपर फर्स्टसाठी आपण सुरू करणार आहोत. त्याच कोर्सबद्दल आज आपण या ठिकाणी पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. हा जो कोर्स आपला असणार आहे त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये कंप्लीट करून दिला जाणार आहे व्हिडिओ लेक्चर मार्फत. प्लस त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. प्लस त्या संदर्भात डेमो क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जाणार आहे. प्लस मॉक टेस्ट क्विज देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे. म्हणजेच इन शॉर्ट पेपर फर्स्ट संदर्भात हा कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलेही बुक तुम्हाला परचेस करण्याची गरज नाही आहे किंवा अदर कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा सिलेबस कंप्लीट करून देणारा हा कोर्स आपण सुरू करणार आहोत. याच कोर्समध्ये जो न्यू सिलेबस इंट्रोड्यूस होणार आहे तो जर इंट्रोड्यूस झाला तर तो देखील तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट करून दिला जाणार आहे. कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून घेतले जाणार नाही आहे. म्हणजे आत्ता सध्या NTUGC नेट मार्फत न्यू सिलेबस इंट्रोड्यूस करणार आहोत असं एक अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. पण अद्यापही सिलेबस त्यांनी इंट्रोड्यूस केलेला नाही आहे. पण इन केस कोर्स चालू असताना त्यांनी मध्येच नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केला आणि तो एक्झामला अप्लाय केला तर तो देखील पूर्णपणे ॲनालिसिस त्या संदर्भात पूर्णपणे लेक्चर तुम्हाला याच कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. तुम्हाला अदर कुठलाही प्लॅटफॉर्म त्यासाठी शोधण्याची गरज नाही आहे. अदर एक्स्ट्रा कुठलेही चार्जेस तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही आहे. ठीक आहे, मग हा जो कोर्स आहे हा कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे त्या संदर्भात आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर फ्रेंड आपण पेपर फर्स्ट आहे यासाठी कोर्स सुरू करत आहोत. हा कोर्स नॉर्मली MSCET एक्झाम 2026 या एक्झामिनेशन ओरिएंटेड असेल. पण यामध्ये एकदा दोनदा नेट एक्झाम होऊन जाईल तो देखील तुम्हाला या ठिकाणी याच कोर्सचा आधार घेऊन देता येईल. कारण नेट आणि सेटसाठी सिलेबस पूर्णपणे सेम आहे. 100% त्या ठिकाणी सिलेबस सेम आहे. म्हणून एकाच कोर्सचा वापर करून तुम्ही सेट एक्झाम देखील क्वालिफाय होऊ शकता, नेट एक्झाम देखील क्वालिफाय होऊ शकता आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर इन केस इन फ्युचर पेट एंट्रन्स कंडक्ट झाली तर त्या संदर्भात देखील सिलेबस याच कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे एका कोर्समध्ये तुम्ही 3 एक्झामचा सिलेबस कंप्लीट करू शकता. ठीक आहे, तर फ्रेंड याआधी MSCET एक्झाममध्ये या कोर्सचा वापर करून कुठले विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांचा एक ओरिओ आपण ॲड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता 2023 आपले खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले. त्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. 2023 विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी रिझल्ट शेअर केले ते फक्त तेच आपण ॲड केलेत, बाकीचे ॲड करणं पॉसिबल झालेलं नाही आहे. त्यानंतर 2024 साली जवळपास 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचे देखील रिझल्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पेज नंबर 2nd, 1st, 3rd, 4th, 5th अशा 5 पेजमध्ये आपण सर्व रिझल्ट ॲड केलेत. अजून देखील खूप सारे फीडबॅक आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला भेटू शकतात किंवा आपल्या व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर प्रिव्हियस बॅचचे विद्यार्थ्यांची फीडबॅक तुम्हाला पाहायला भेटतील. आता यावर्षी जो एक्झाम कंडक्ट झाला म्हणजे 15 जून 2025ला त्या एक्झामिनेशनबद्दल खूप चांगल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेत एक्झामिनेशनबद्दल. ठीक आहे, म्हणजे खूप चांगला विद्यार्थ्यांना पेपर केलेला आहे. पेपर अवघड नव्हता हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय. पेपर सोपा आहे, फक्त तुमचा अभ्यास योग्य डायरेक्शनने झाला आहे का नाही हे महत्त्वाचं असतं. कारण हे पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फीडबॅक आपण ॲड केलेत. प्लस या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचे आपण फीडबॅक ॲड केलेत. खूप छान फीडबॅक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेत.
याचा अर्थ असा होतो की पेपर सोपा होता, अवघड नव्हता. फक्त कुठं ना कुठं आपल्या कन्सेप्ट काही क्लिअर नसतात, त्यामुळे आपल्याला एक्झामिनेशन अवघड वाटतो, किंवा आपण जो स्टडी केलाय त्याचं डायरेक्शन चुकलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे एक पॉईंट तर क्लिअर होतो. इतकं जर फीडबॅक चांगला भेटत असेल आपल्याला विद्यार्थ्यांचा या एक्झामिनेशनबद्दल आत्ता जो चालता, तर एक्झाम हा नॉर्मली सोपा होता, अवघड नव्हता. बरोबर ना. म्हणजे एक्झाम सोपा असतो, फक्त आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतो हे महत्त्वाचं असतं. तुम्ही 100 पुस्तकं वाचले महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही पुस्तकं कुठले वाचले हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे, तसंच तुम्ही सेट नेटचा अभ्यास करताय हे महत्त्वाचं नाही, तो अभ्यास करताना तुमचं डायरेक्शन कुठल्या अँगलचं आहे हे महत्त्वाचं असतं. सिंपल. कारण एक्झाम सोपं आहे, एक्झाम अवघड नाही आहे, एक्झामिनेशनचा पॅटर्न देखील बदलत नाही आहे. फक्त कुठं ना कुठं विद्यार्थ्यांचं जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन प्रॉपर असेल तर एक्झाम विद्यार्थी क्लिअर करू शकतात. तर फ्रेंड, आत्ता आपण जो कोर्स सुरू करत आहोत तो कोर्स 2026च्या MSCET एक्झामच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. आत्तापासून सिन्सिअरली प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रिपरेशन सुरू ठेवले तर या ठिकाणी 2026चा एक्झाम तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता. त्यामध्ये डिसेंबरचा नेट येईल, तो देखील तुम्हाला याच कोर्सच्या आधारे देता येईल, कारण सिलेबस सेम असतो. तर या कोर्समध्ये तुम्हाला कंटेंट कशा पद्धतीने भेटणार आहे ते आपण पाहतोय. या ठिकाणी पेपर फर्स्ट संदर्भात हा कोर्स आहे. या कोर्समध्ये 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला अदर कुठलेही व्हिडिओ लेक्चर पाहण्याची गरज पडणार नाही, कारण यामार्फत टोटल 10 युनिट आहेत पेपर फर्स्टचे, ते तुम्हाला कंप्लीट करून दिले जाणार आहे. जसं की रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, DI म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशन, हायर एज्युकेशन, पीपल इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर ICT, असे जे काही 10 युनिट आहेत पेपर फर्स्टचे ते सर्व 10 युनिट त्यांचा सिलेबस पूर्णपणे कंप्लीट करून दिला जाणार आहे. प्लस त्या संदर्भात MCQs मार्फत प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे. 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर या संदर्भात तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि सर्व व्हिडिओ लेक्चर तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. याच कोर्समध्ये एक्झाम ओरिएंटेड काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातात, जेणेकरून कंटेंट तुमचा इझिली लक्षात राहू शकतो आणि एक्झामिनेशनमध्ये तुम्ही योग्य असा परफॉर्मन्स करू शकता. या कोर्समध्ये एक्झामपूर्वी काही स्पेशल रिव्हिजन लेक्चर देखील आपण अरेंज करतो. या रिव्हिजन लेक्चरमार्फत जे पण आपण कंप्लीट केलेलं आहे पूर्ण 7 ते 8 महिन्यामध्ये, त्या सर्व गोष्टींची रिव्हिजन तुम्हाला एका वीकमध्ये करून दिली जाते. या कोर्समध्ये ज्या PDF नोट्स आपण ॲप्लिकेशनमध्ये ॲड केलेल्या आहेत त्या इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये ॲड केलेल्या आहेत. या ठिकाणी फक्त एक पॉईंट समजून घ्या, लेक्चर देत असताना स्क्रीनवर कंटेंट इंग्लिश असतो, पण त्याचं ओरली एक्सप्लेनेशन पूर्णपणे मराठी असतं आणि नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये लेक्चर खाली अपडेट केले जातात. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये एक्झामिनेशन देऊ शकता. या कोर्समध्ये सेट एक्झामचे जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड केले जातात. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण एक्झामिनेशनमध्ये कुठं ना कुठं डायरेक्टली इनडायरेक्टली प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचा सहारा घेतलेला असतो. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत. या कोर्समध्ये स्पेशल लेक्चर काही गायडन्स संदर्भात तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील एक्झामपूर्वी. या कोर्सचा वापर तुम्हाला MSCETला तर होणारच आहे सांगितल्याप्रमाणे, प्लस त्यामध्ये नेट एक्झामचा देखील सिलेबस कंप्लीट होईल आणि येणारी पेट एंट्रन्स असेल कुठल्याही युनिव्हर्सिटीची तर त्याचा देखील सिलेबस या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतो. या कोर्समध्ये डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, त्यालाच आपण सराव प्रश्नपत्रिका म्हणतो, हे देखील प्रोव्हाइड केले जातात. प्लस त्याचं व्हिडिओमार्फत डिटेलमध्ये सोल्युशन प्रोव्हाइड केलं जातं. यावर्षी आपण 12 डेमो पेपर प्रोव्हाइड केले ते सर्व डेमो पेपर ओरिजिनल पेपर सारखेच होते, म्हणजे जसं आपला सेटचा ओरिजिनल पेपर असतो ना सेम त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर एक्झामच्या आधी प्रोव्हाइड केले जातात आणि त्यामार्फत तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाते. यामुळे खूप एक कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांचा वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे विद्यार्थी योग्य असा परफॉर्मन्स एक्झामिनेशनमध्ये देतात. अशा प्रकारचे डेमो पेपर तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूट मार्फत प्रोव्हाइड केले जात नाही. अशा चांगल्या क्वालिटीचे पेपर आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर या कोर्समध्ये जो पण कंटेंट आपण ॲड केला आहे तो एकदम सिंपल लँग्वेजमध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे कुठेही आपण पुस्तकाची भाषा यूज केलेली नाही आहे किंवा कुठल्याही एखाद्या पुस्तकातून कॉपी पेस्ट कंटेंट केलेला नाही आहे.
जो कंटेंट आहे तो फिल्टर वगैरे करून आपण ॲड केला आहे, विद्यार्थ्यांना समजू शकतो अशा पद्धतीने कंटेंट ॲड केलेला आहे आणि प्रत्येक कंटेंटचं व्हिडिओ लेक्चर असतं, त्या संदर्भात तुम्ही डोंट वरी. सिंपल. या कोर्समार्फत जर तुम्ही क्वालिफाय झाले तरी इन फ्युचर तुम्हाला इंटरव्ह्यू संदर्भात गायडन्स हवा असेल तर ते देखील प्रोव्हाइड केलं जातं ॲज पर रिक्वायरमेंट. या कोर्समध्ये डेली आपण रेकॉर्डेड लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत. हे लेक्चर तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. जॉब करून तुम्ही लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. गृहिणी असतील तर त्यांना सर्व कामकाज पाहून लेक्चर पाहता येईल अशा पद्धतीची सोय आपण या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर जॉब करत असाल, तुम्हाला डेली टाईम अवेलेबल नसेल तर एकदाच आठवड्यातून तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता. अशा पद्धतीने देखील तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तुमच्या सोयीनुसार लेक्चर पाहता येतील अशा पद्धतीने देखील लेक्चर या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. या कोर्सचा ॲक्सेस खूप इझी वेने आपण प्रोव्हाइड करतो. ॲप्लिकेशन आहे आपलं, एक ॲप्लिकेशन मार्फत तुम्हाला ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो पेमेंट केल्यानंतर. या कोर्सची व्हॅलिडिटी नेक्स्ट MSCET एक्झामपर्यंत असेल. इन केस एक्झाम लवकर झाला नाही तर 1 इयरची पण व्हॅलिडिटी असू शकते. जसं की यावर्षी जवळपास 14 महिने MSCET एक्झाम कंडक्ट झाला नव्हता प्रिव्हियस इयरच्या कम्पेअर, म्हणून 14 महिन्यापर्यंत आपण हा मागचा जो कोर्स आहे तो व्हॅलिडेट ठेवला होता. हा देखील कोर्स 2026चा MSCET एक्झाम होईपर्यंत व्हॅलिड असेल. आता तुम्ही जॉईन केल्यानंतर एक्झाम होईपर्यंत तुम्हाला गायडन्स आमच्या मार्फत प्रोव्हाइड केलं जाणार आहे. या कोर्समध्ये युनिट वाईज आणि मिक्स मॉक टेस्ट प्लस क्विज देखील ॲड केल्या जाणार आहे. त्या तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप फायदेशीर ठरतील. या कोर्सची फी 2500 आहे, नॉट रिफंडेबल फी आहे. ही फी पेड करणं ॲट अ वन टाईम तुम्हाला पॉसिबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉलमेंट मार्फत देखील फी पेड करू शकता. इन्स्टॉलमेंटमध्ये आत्ता कोर्स जॉईन करताना 1500 इतके पेमेंट करावं लागेल आणि नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला 1050 इतके पेमेंट करावं लागेल. म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये जर पेमेंट केले तर 50 रुपये या ठिकाणी एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल असतील. आणि इन केस तुमची आर्थिक परिस्थिती जरा बरी असेल तर वन टाईम तुम्ही 2500 पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता. पेमेंट बाबतीत एकदम निश्चिंत राहा, कुठेही तुमच्याबद्दल फ्रॉड वगैरे होणार नाही. ठीक आहे. हा आपला ऑफिशियल नंबर आहे. याच नंबरला तुम्ही पेमेंट करून या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. किंवा काही शंका असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही तुमची शंका विचारू शकता. किंवा याच कोर्सबद्दल आणखी डीपमध्ये तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे कोर्सबद्दल माहिती प्रोव्हाइड केली जाईल. डेफिनेटली गॅरंटी देईल, प्रामाणिकपणे तुम्ही पुढचे काही महिने सिन्सिअरली आम्ही जे प्रोव्हाइड करतोय ते जर फॉलो केले तर MSCET एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. एक्झाम क्वालिफाय होणं अवघड नाही आहे, वारंवार सांगतोय. पण या एक्झामिनेशन संदर्भात योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं हे अवघड असतं. कन्सिस्टंट वेने अभ्यास करणं हे अवघड असतं. याच गोष्टी तुमच्यासोबत प्रॉपरली फॉलो होत नाही आणि तुम्ही एक्झामिनेशनमध्ये सक्सेस मिळत नाही. म्हणून जर तुम्हाला अटेम्प्ट फर्स्ट आहे त्याच्यामध्येच क्लिअर करायचं असेल तर प्रॉपरली सिन्सिअरली प्रामाणिकपणे गोष्टी फॉलो करा. कोर्सला जर फॉलो केले तर डेफिनेटली क्लिअर होऊ शकता. ठीक आहे. आणि या कोर्सबद्दल जे अपडेट असतात ना ते डेली बेसिसवर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला शेअर केले जातात. एक व्हॉट्सअप ग्रुप किंवा चॅनल आपली क्रिएट केली जाते पेड युजरची. त्या ठिकाणी डेली मेसेज असतो. म्हणजे आपण एक्झामिनेशन संदर्भात डेली काही ना काही पाहत असतो. ठीक आहे. डेली तुम्हाला लेक्चर अपडेट झालं आहे का नाही त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. ठीक आहे. लेक्चर संदर्भात काही क्वेरी असेल तर तुम्ही लगेचच मेसेज करून त्याचा रिप्लाय मिळू शकता. अशा सर्व गोष्टी डेली बेसिसवर असतात एक्झाम होईपर्यंत. मग हे पहा, प्रामाणिकपणे आत्तापासून कष्ट घेतले तर रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार आहे, हे तर निश्चित आहे. फक्त कष्ट घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि कष्ट घ्यायचे म्हणजे काय खूप जास्त कष्ट घ्यायचे नाहीत. डेली फक्त मॅक्झिमम तुम्हाला 20 ते 30 मिनिटं द्यायचे आहेत. ठीक आहे. इतक्या वेळामध्ये देखील तुम्ही पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करू शकता. आपल्या लेक्चरचं ड्युरेशन नॉर्मली 30 मिनिटं ॲव्हरेज आहे. ठीक आहे. डेली तुम्ही इतका टाईम दिला तरी प्रॉपर वेने सर्व तुमचं सिलेबस कंप्लीट होईल आणि एक्झामिनेशनमध्ये तुम्ही 100% क्वालिफाय होऊ शकता. फक्त तुम्ही सर्व गोष्टी प्रामाणिकपणे फॉलो केल्या पाहिजे. सिंपल. तर आता जो शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे हा कोर्स नेमका सुरू कधी होतोय. तर फ्रेंड, हा कोर्स याच महिन्याच्या 30 तारखेला म्हणजे 30 जूनला सुरू होणार आहे. 30 जूनला हा कोर्स सुरू झाल्यानंतर 2026 MSCET एक्झाम होईपर्यंत आपण कंटिन्युअसली प्रॉपर वेने सर्व गोष्टी फॉलो करणार आहोत. ठीक आहे. हा कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला तुम्ही GPay किंवा
फोनपे मार्फत पेमेंट करू शकता 2,500. इन केस इन्स्टॉलमेंट असेल तर 1,500 आत्ता करावं लागतील. पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेच्या आत 1,050 इतकं पेमेंट करावं लागेल. त्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा. तुम्हाला ॲक्सेस 5 मिनिटांमध्येच प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजे 30 जूनला आणखी वेळ आहे. तोपर्यंत तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस आमच्यामार्फत प्रोव्हाइड केला जाईल. तोपर्यंत काही बेसिक लेक्चर आपण कोर्समध्ये ॲड केलेत ते तुम्ही पाहू शकता. सो फ्रेंड, जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता किंवा इन्फॉर्मेशन कळेल असेल तर डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा. निश्चिंत राहून तुम्ही हा कोर्स जॉईन करा, कारण अभ्यास करायला सुरू करण्याचा योग्य वेळ हाच आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा सांगाल, जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये कॉमर्सचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात MCQs प्रॅक्टिस असेल ती करून घेतली जाते. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्सचा कोर्स जॉईन केला तर पेपर फर्स्टचा कोर्स त्यांना फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. कॉमर्सच्या कोर्सची फी 8,500. यामध्ये पेपर फर्स्टचा कोर्स देखील ॲड करून दिला जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.